नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वाईट इश्यू बाय या ऑफिशियल चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर महाराष्ट्र राज्य शासनाचा नवीन नियम, लाडकी बहीण योजना KYC कंपल्सरी आहे सगळ्यांसाठी, महिलांसाठी. तर KYC न झाली तर महिन्याला 1,500 रुपये मिळणार नाहीत. तर सर्व महिलांसाठी KYC अनिवार्य आहे आणि करावीच लागेल. आणि ही KYC आपण CSC सेंटर किंवा नेट कॅफे किंवा आपल्या मोबाईलवरती सुद्धा तुम्ही करू शकता. त्यासाठी लाडकी बहीण.महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावर भेट द्यायची आहे. तसेच आपल्या कमेंट्समध्ये सुद्धा लिंक देणार आहे आपण. तर कशी KYC करायची आहे तर या संपूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही आणि तुम्हाला कळेल आणि तुम्ही स्वतः सुद्धा KYC करून घेऊ शकता. तर सर्वात प्रथम गुगलला जा आणि लाडकी बहीण.महाराष्ट्र.gov.in ही वेबसाईट सर्च करा. नंतर मुखपृष्ठावर आपल्याला KYC बॅनर दिसेल, त्यावर क्लिक केल्यानंतर KYC प्रक्रिया सुरू होईल तुमची समोर. नंतर या फॉर्ममध्ये आपला आधार क्रमांक, पडताळणी संकेतांक, कॅप्चा टाका. नंतर कॅप्चा कोड येईल, कॅप्चा कोड टाकावा. त्यानंतर आधार प्रमाणित करण्यासाठी संमती द्यावी. कॅप्चा कोड टाकल्यानंतर आधार कार्ड करण्यासाठी संमती द्यावी. नंतर सेंड OTP या बटनावर क्लिक करावे. त्यानंतर ज्या आधार कार्डला तुमचा मोबाईल नंबर ॲड असेल त्या मोबाईल क्रमांकावर OTP येईल. हा OTP सबमिट करावा, त्यामध्ये टाकावा. नंतर सबमिट बटनावर क्लिक करावे. नंतर समोरची प्रोसेससाठी पुढे जासाल. तुमची जर KYC याच्या अगोदर झालेली असेल तर KYC आधीच पूर्ण झालेली आहे असा संदेश तुमच्या मोबाईल क्रमांकावरती येईल, मेसेज येईल किंवा त्या साईडवरती दिसेल व तुमची अगोदरच KYC झालेली आहे. जर नसेल झालेली आपली KYC यापूर्वी झालेली नसेल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीत आपला आधार क्रमांक आहे की नाही हे तपासले जाईल. लाभार्थ्याच्या यादीत आपला क्रमांक असेल तर आपल्या समोर पुढील प्रक्रिया येईल. जर तुमचा आधार क्रमांक लिंक नसेल, KYC झालेली नसेल तर पुढचं समोर प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. यानंतर आपले पती किंवा वडील यांचा आधार क्रमांक तसेच पडताळणी संकेतांक म्हणजे कॅप्चा नमूद करावा समोर. नंतर सबमिट करावा. नंतर सबमिट केल्यानंतर सेंड OTP या बटनावर क्लिक करावे. नंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर आलेला OTP टाकावा. नंतर सबमिट करावे. त्यानंतर आपला जात प्रवर्ग निवडावा, जसे की OBC, SC, VJNT. त्यानंतर खालील दिलेल्या बाबी प्रमाणित कराव्या.
आणि शेवटी सबमिट बटनावर क्लिक करावे. अशी तुमची KYC